मित्रांनो, कधीच जगण्याचा कंटाळा येणार नाही. फक्त या 20 गोष्टी करा. 1. माणूस खूप श्रीमंत झाला की काही लोक स्वतःच्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडून देतात. पण कुत्रे, मांजरांना गाडीत फिरवून त्यांच्यावर हजारो रुपये खर्च करतात. पैसा वाढला की माणुसकी कमी होऊ नये, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. कारण शेवटी माणसाला पैशापेक्षा आपली माणसं जास्त आधार देतात. घरात प्रेम नसेल तर कितीही संपत्ती असली तरी आयुष्य रिकामच वाटतं. 2. माणूस खूप शिकला की त्याला स्वतःच्या घरचे संस्कार जुने वाटू लागतात. आई-वडिलांचे अनुभव त्याला कमी वाटतात. पण बाहेरच्या लोकांचे 2 शब्द मात्र त्याला खूप मोठे वाटतात. शिक्षणासोबत समज आणि नम्रताही असणं गरजेचं आहे. कारण फक्त पदवी मिळवून माणूस मोठा होत नाही. मोठेपणा आपल्या वागण्यात आणि विचारांमध्ये दिसायला हवा. 3. अनेक नाती फक्त पैशामुळे तुटतात. संपत्ती वाटताना भाऊ-भाऊ एकमेकांचे शत्रू बनतात. जर आयुष्यभर प्रेम आणि जिव्हाळा टिकून ठेवायचा असेल तर पैशापेक्षा नात्यांना जास्त महत्त्व दिलं पाहिजे. कारण पैसा पुन्हा कमावता येतो, पण तुटलेली माणसं परत जोडणं खूप कठीण असतं. स्वार्थामुळे घरातली शांतता कायमची निघून जाते. 4. काही लोक तुमच्या यशावर टाळ्या वाजवतात, पण मनातून मात्र जळत असतात. प्रत्येक हसणारा चेहरा आपलाच असतो असं नाही. त्यामुळे आयुष्यात कोणावर किती विश्वास ठेवायचा हे समजून घ्यायला हवं. कारण काही लोक फक्त तुमची कमजोरी शोधत असतात. म्हणून प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगणं नेहमीच योग्य नसतं. 5. माणूस खूप रागात बोलतो तेव्हा त्याला स्वतःचे शब्द किती दुखावतात हे समजत नाही. पण रागात बोललेले काही शब्द आयुष्यभर मनात जखम करून जातात. म्हणून रागापेक्षा शांतता नेहमी मोठी असते. शांत राहणारा माणूसच नाती जास्त काळ टिकवू शकतो. कारण कठोर शब्दांनी तुटलेली मनं पुन्हा जुळवायला खूप वेळ लागतो. 6. माणूस मोबाईलमध्ये इतका हरवून जातो की घरात बसूनही आपल्या माणसांपासून दूर होतो. सोशल मीडियावर हजारो लोक असतात, पण मन मोकळं करायला एकही जवळचं माणूस उरत नाही. हळूहळू नात्यामध्ये संवाद कमी होत जातो आणि एक दिवस आपलीच माणसं परकी वाटायला लागतात. 7. काही लोक तुमच्यासमोर खूप गोड बोलतात, पण पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलत असतात. त्यामुळे प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यावर लगेच विश्वास ठेवू नये. कारण जगात खोटेपणाचा मुखवटा घालणारे खूप लोक आहेत. वेळ आली की असे लोक पहिल्यांदा साथ सोडून जातात. म्हणून कमी लोकांवर विश्वास ठेवा, पण मनापासून ठेवा. 8. माणूस खूप स्वार्थी झाला की त्याला नात्यामध्ये प्रेम नाही तर फक्त उपयोग दिसू लागतो. काम असेल तेव्हाच लोकांची आठवण येते असा स्वार्थ शेवटी माणसाला पूर्णपणे एकटा करून टाकतो. कारण स्वार्थासाठी जोडलेली नाती जास्त काळ टिकत नाहीत. मनाने श्रीमंत असणं हेच खरंच सुख असतं. 9. ज्या घरात आई वडिलांचा आदर केला जातो त्या घरात सुख आणि शांती कायम टिकून राहते. कारण आई वडिलांच्या आशीर्वादापेक्षा मोठी संपत्ती या जगात दुसरी कोणतीच नसते. त्यांचे अनुभव आणि त्यांचे शब्द आयुष्यभर उपयोगी पडतात. आई वडिलांची सेवा करणारा माणूस आयुष्यात कधीच गरीब राहत नाही. 10. काही लोक गरीब असले तरी मनाने खूप श्रीमंत असतात आणि काही लोकांकडे भरपूर पैसा असूनही मनात माणुसकी नसते. त्यामुळे माणसाची किंमत पैशाने नाही तर स्वभावाने ओळखली जाते. चांगला स्वभाव आणि चांगलं मन हेच खरं सौंदर्य असतं. कारण पैसा संपतो पण माणुसकी कायम लक्षात राहते. 11. माणूस खूप अपेक्षा ठेवतो तेव्हा त्याला प्रत्येक गोष्टीत दुःख मिळतं. कारण सगळे लोक आपल्या मनासारखे वागत नाहीत. कमी अपेक्षा आणि जास्त समाधान हेच आनंदी आयुष्याचं खरं रहस्य आहे. जास्त अपेक्षा माणसाला आतून कमजोर बनवतात. समाधानात जगणारा माणूसच खऱ्या अर्थाने सुखी असतो. 12. अनेक वेळा जास्त चांगलं वागणाऱ्या माणसांचाच लोक फायदा घेतात. तो प्रत्येकासाठी धावत राहतो, पण त्यांच्या वेळेला कोणीच उभा राहत नाही. म्हणून चांगुलपणासोबत स्वतःसाठी उभं राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण स्वतःची किंमत ज्याला नाही तो इतरांकडूनही आदर मिळवू शकत नाही. प्रत्येक वेळी शांत राहणंही योग्य नसतं. 13. माणूस खूप अहंकारी झाला की त्याला स्वतःच्या चुका कधीच दिसत नाही. तो प्रत्येक वेळी स्वतःलाच बरोबर समजतो. पण अहंकारामुळे मोठमोठी नाती एका क्षणात तुटून जातात. कारण अहंकार माणसाला सत्यापासून दूर नेतो. नम्र माणूसच लोकांच्या मनात कायम जागा बनवतो. 14. काही लोक आयुष्यात इतके बदलतात की जुनी माणसं आणि जुने दिवस पूर्ण विसरून जातात. पण वेळ बदलली की पुन्हा त्याच आठवणी आणि तीच माणसं आठवायला लागतात. आयुष्यात कितीही मोठं झालो तरी जुनी नाती विसरू नयेत. कारण कठीण काळात जुनी माणसं सर्वात आधी साथ देतात. वेळ आणि माणसं दोन्ही कायम सारखी राहत नाहीत. 15. माणूस खूप दुःखी झाला की तो शांत राहायला शिकतो. कारण प्रत्येकाला आपलं दुःख सांगूनही समजेल असं नसतं. काही वेदना फक्त मनातच सहन कराव्या लागतात.
डोळ्यात अश्रू असूनही चेहऱ्यावर हसू ठेवावं लागतं. आयुष्य माणसाला हसत हसत खूप काही शिकून जातं. 16. आयुष्यात पैसा कमावणं महत्त्वाचं आहे. पण त्याचसोबत माणसं जोडणंही तितकंच गरजेचं आहे. कारण पैसा एक दिवस संपतो, पण चांगली माणसं शेवटपर्यंत साथ देतात. नात्यांची किंमत पैशापेक्षा नेहमी मोठी असते. प्रेमाने जोडलेली माणसं आयुष्य सुंदर बनवतात. स्वार्थाने जोडलेली नाती फार काळ टिकत नाही. 17. काही लोक दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्यात इतके व्यस्त असतात की स्वतःचं आयुष्य जगायचं विसरून जातात. दुसऱ्यांपेक्षा स्वतःला सुधारण्यात वेळ घालवतात. तर आयुष्य खूप सुंदर होईल. दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात काहीच अर्थ नसतो. स्वतःमध्ये बदल घडवणारा माणूसच खऱ्या अर्थाने मोठा बनतो. वेळ प्रत्येकाला एक संधी नक्की देत असते. 18. माणूस खूप एकटा पडला की तो स्वतःशीच बोलायला शिकतो. हसत असतानाही आतून किती तुटलेला आहे हे कुणालाच समजत नाही. एकटेपण माणसाला खूप काही शिकवून जातं. काही लोक आयुष्यात फक्त धडा शिकवण्यासाठीच येतात. प्रत्येक वेदना माणसाला आधीपेक्षा मजबूत बनवत असते. 19. जगात प्रत्येक माणूस तुमच्यावर प्रेम करेलच असं नाही. काही लोक तुमच्या चांगुलपणाचाही तिरस्कार करतील. त्यामुळे लोकांना खुश करण्यापेक्षा स्वतःचं मन स्वच्छ ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण लोकांची मतं वेळेनुसार बदलत राहतात, पण चांगलं कर्म आणि चांगला स्वभाव कायम लक्षात राहतो. 20. देवावर विश्वास ठेवणारा माणूस आयुष्यात कितीही संकट आली तरी पूर्णपणे तुटत नाही. कारण त्याला माहीत असतं की वाईट वेळ कायम राहत नाही. श्रद्धा माणसाला पुन्हा उभं राहायला ताकद देते. अंधार कितीही मोठा असला तरी प्रकाशाची एक किरण आशा देऊन जाते. देव उशिरा करतो, पण योग्य वेळ सगळं चांगलं करतो. मंडळी, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओंसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.